नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. धक्कादायक, दिव्यांगाने कुबडीने मारहाण करत एकाचा हात केला फ्रॅक्चर, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. एका दिव्यांगाने पैशाच्या कारणावरून हातातील लोखंडी कुबडीने एकाला मारहाण करून त्याचा हात फ्रॅक्चर केल्याप्रकरणी त्याच्या 2 मुलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. केस तालुक्यातील चिंचोली माळी येथील खय्यूम दस्तगीर शेख यांनी मागील वर्षी त्यांच्या गावातील सुखदेव देवीदास राऊत यांच्याकडून हात उसने पैसे घेतले होते. ते पैसे त्याने मागील 6 महिन्यापूर्वी परत दिले. दरम्यान खय्यूम दस्तगीर शेख हे दिनांक 24 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गावातील नागबेट चौकातील एका टपरी समोर बसले होते. दरम्यान खय्यूम दस्तगीर शेख हे दिनांक 24 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गावातील नागबेट चौकातील एका टपरी समोर बसले होते. त्यावेळी सुखदेव राऊत तिथे आला आणि त्यांना पैशाची मागणी करू लागला. त्यावेळी खय्यूम त्याला म्हणाले की तुमचे पैसे परत दिले आहेत ते लक्षात नाही का, असं म्हणता सुखदेव राऊत यांनी शिवीगाळ केली आणि त्यांच्या हातातील लोखंडी कुबडीने खय्यूम यास मारहाण केली. त्यानंतर तिथे सोनू राऊत व भैया राऊत ही 2 मुले आणि त्यांनीही खय्यूम यास काठीने मारहाण केली. या मारहाणीत खय्यूम यांच्या खांद्याला मार लागून फ्रॅक्चर झाला आहे. तसेच डोळ्यावर आणि हातावर मुक्का मार लागला आहे. खय्यूम शेख यांनी अंबाजोगाई येथे उपचार घेतल्यानंतर केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सुखदेव राऊत आणि सोनू राऊत व भैया राऊत या तिघांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 156/2026 भारतीय न्याय संहिता 115(2), 118(1), 118(2), 352, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे हे तपास करीत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.